नमस्कार, मी डॉक्टर वरुण अनिल दामले. माझं MBBSचं शिक्षण पुण्यात झालं, MD कोल्हापूरमध्ये झालं आणि माझं डायबिटीसचं स्पेशलायझेशन चेन्नईमध्ये झालं डॉक्टर व्ही मोहन सरांखाली, ज्यांना डायबिटीज मधुमेहामध्ये पद्मश्री मिळालेला आहे आणि जे त्यांचे बाबा होते त्यांना मधुमेहाचे भारताचे जनक आहेत. त्यांनी 1948 साली भारतातलं पहिलं मधुमेहाचं क्लिनिक सुरू केलं. आता जे मला मधुमेहाबद्दल सगळं ज्ञान आहे ते मला डॉक्टर व्ही मोहन सरांमुळे आहे आणि मी आता BKL वालावलकर रुग्णालय जॉईन केलंय आणि तिकडे मधुमेहाचे पेशंट बघतो आणि मधुमेहाची आपण डिपार्टमेंट एक सुरू केली आहे. BKL वालावलकर कॉलेजमध्ये 2 अतिशय छान प्रोजेक्ट चालू आहेत. एक मधुसागर प्रोजेक्ट, तिकडे आमच्याकडे 600 रुग्ण आहेत, त्यांना आम्ही रेग्युलरली 3 महिन्यांनी फॉलोअप करतो, ते व्यवस्थित ट्रीटमेंट घेत आहेत की नाही बघतो. आणि दुसरा प्रोजेक्ट एक देरवण कोहॉर्ट म्हणून आहे, ज्यांच्यात 16 ते 18 वर्षाच्या मुली ज्यांना काही मधुमेह रिलेटेड काही कॉम्प्लिकेशन आहेत का ते आपण बघतो. आता आधी मधुमेहाला फक्त शुगर वाढली की तुम्हाला मधुमेह आहे असं बोललं जायचं, पण आता हल्लीच्या काळी मधुमेहाला एक मेटाबॉलिक डिझीज म्हणून ते बोलतात. मेटाबॉलिक डिझीजचा अर्थ काय? हे मधुमेह जो रोग आहे तो आपल्या डोळ्यापासून ते पायापर्यंत सगळ्या अवयवांवर त्याचा इफेक्ट होतो, म्हणून त्याला मेटाबॉलिक डिझीज असं बोलतात. दुसरी जी महत्वाची गोष्ट आहे, मधुमेहाला आपण सायलेंट किलर म्हणून बोलतो. सायलेंट किलर का बोलतो? कारण की जे रुग्ण असतात त्यांना काहीच सिम्पटम येत नाहीत, पण त्यांची शुगर 400 असते, 500 असते, हे पेशंटला कळतच नाही. म्हणून आपल्याला खूप गरजेचं आहे की सगळ्या पेशंटला स्क्रीन करायला. आता आपण कोणाला स्क्रीन करायचं? ज्यांच्या फॅमिली परिवारमध्ये मधुमेहाची हिस्ट्री आहे, ज्यांना कोलेस्ट्रॉलचा त्रास आहे, बीपीचा त्रास आहे, जे 35 वर्षाच्या वरती आहेत, त्यांना आपण वर्षातनं एकदा स्क्रीन केलं पाहिजे. किंवा पेशंटला जर का जास्त लघवी, जास्त तहान, वजन कमी होणं, जास्त होणं असं झालं तर त्यांना लगेच स्क्रीन करायला पाहिजे. आता आपण हे स्क्रीनिंगला का महत्व देतो? कारण की इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, प्रिव्हेन्शन इज बेटर देन क्युअर. आता हे जर का आपण लवकर तुमचा मधुमेह डिटेक्ट केला तर पुढे होणारे त्याचे कॉम्प्लिकेशन आपण प्रिव्हेंट करू शकतो. आता हे कॉम्प्लिकेशन काय आहेत? एक तुमच्या डोळ्याचा पाठचा जो पडदा आहे त्याला शुगरनी अफेक्ट होतं. ते आपण BKL वालावलकर कॉलेजमध्ये एक जे डोळ्याचे डॉक्टर असतात ते पहिले तुम्हाला येऊन बघतात की डोळ्याच्या पडद्यावर काही असर झालेला आहे का. जर का आपण हे लवकर पकडलं तर पुढे जो होणारा आंधळपण आहे ते वाचवू शकतो. मग दुसरी गोष्ट, तुमची किडनी ती मधुमेहाने अफेक्ट होते. जर का ही किडनी आपण एक साध्या लघवीच्या तपासण्याने पण आपण डिटेक्ट करू शकतो की डायबिटीज मधुमेहामुळे तुमच्या किडनीला काही त्रास आहे का. आणि जर का आपण हा लवकर डिटेक्ट केला तर पुढे जी किडनी फेल होणार आहे किंवा डायलिसिस होणार आहे ते आपण प्रिव्हेंट करू शकतो. तिसरी गोष्ट, आपलं जे कलेजा लिव्हर असते ती पण डायबिटीजमुळे अफेक्ट होते. त्याच्यावर जर का आतडी जेव्हा मांस जमतं ते आपण एक फायब्रोस्कॅन नावाची नवीन तपासणी आलेली आहे, त्यांनी किती तुमचं लिव्हरला डॅमेज झालंय ते बघतो. आणि आपल्याकडे आता मार्केटमध्ये नवीन नवीन औषधं आहेत, त्यांनी ते आपण लिव्हरचं डॅमेज झालेलं लवकर पकडलं तर ते आपण प्रिव्हेंट करू शकतो. मग तसंच तुमची लिव्हर फेल होण्याला आपण वाचवू शकतो. आणि आपण हल्लीच्या प्रॅक्टिसमध्ये आपण भरपूर बघतो की जे पेशंट पायाला हे अल्सर घेऊन येतात. अल्सर म्हणजे जखम. त्या जखमेमुळे काही काही पेशंटचा पाय कापावा लागतो. तर आम्ही इकडे जेव्हा कोणी आमच्याकडे पेशंट येतात त्यांच्या पायांच्या नसा कशा आहेत, पायाचा रक्त पुरवठा कसा आहे ते बघतो. त्यांना आम्हाला काही त्रास वाटला तर ते ट्रीट करतो आणि त्यांना पायासाठी प्रोटेक्टिव्ह फुटवेअर म्हणजे चपला देतो, ज्यांनी त्यांचे पाय वाचतात आणि पुढे जाऊन आपल्याला त्यांचे पाय कापायला लागत नाही. मग आता मधुमेहाच्या फील्डमध्ये रिसेंट ऍडव्हान्सेस पण झालेले आहेत. एक टाईप 1 डायबिटीज जे असतं त्याच्यात रुग्णांमध्ये पॅनक्रियाज एक असतं, त्याच्यात इन्सुलिन प्रोड्यूसच होत नाही. आपण सगळे मनुष्य जसे आपल्याला जिवंत राहायला हवा लागते तसं ह्या पेशंटला जिवंत राहायला इन्सुलिन लागतं. 1921 सालीच्या आधी हे पेशंट जगायचेच नाही. ते 6-6 महिन्यात हे पेशंटचा मृत्यू व्हायचा.
आता हे इन्सुलिन आल्यामुळे ह्या पेशंटला एक नवीन जीवनदान मिळालं. आपले रिसेंट ॲडव्हान्सेसमध्ये हे इन्सुलिन पंप आलेले आहेत, ज्याला आपण आर्टिफिशियल पॅन्क्रियास बोलतो. ह्यांनी ह्या पेशंटची क्वालिटी ऑफ लाईफ खूप सुधारते आणि हे पंप अतिशय सुंदर रिसेंट ॲडव्हान्सेस आहेत. जसं मी टाईप 1 डायबिटीजचं बोललो, तसं एक टाईप 2 डायबिटीज असतं. ते आपल्या लाईफस्टाईलमुळे होतं, आपल्या मोठापणामुळे होतं, आपल्या चरबीमुळे होतं. आता आपल्याकडे अशी पण औषधं आलेली आहेत, जी तुमची शुगर पण कंट्रोल करते आणि तुमचं वजन पण घटवायला मदत करते. आधी आपण पेशंटला जर का 15 किलो, 20 किलो कमी करायचे असले, तर त्यांना सांगायचो तुम्ही सर्जरी करा, मगच वजन कमी होईल. पण आता हा जो चमत्कार आहे, ह्या औषधांमुळे तुमची शुगर पण कंट्रोल होते आणि तुमची वजन पण एक 10 ते 15 किलो कमी होतं. ह्या सगळ्या ज्या मी सुविधा बोललो, त्या आपल्या BKL वालावलकर कॉलेजमध्ये उपलब्ध आहे. तर तुम्ही येऊन ह्याचा व्यवस्थित उपयोग करावा अशी आमची मागणी.